अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आता माझ धरवावी शुद्धी, आता माझ धरवावी शुद्धी, आता माझ धरवावी शुद्धी, आता माझ धरवावी शुद्धी. येथोनी परत वावी बुद्धी, येथोनी परत वावी बुद्धी, येथोनी परत वावी बुद्धी, येथोनी परत वावी बुद्धी. जावे सोडवोनी कोपानिधी, जावे सोडवोनी कोपानिधी, घ्यावे सोडवोनी कृपानिधी, घ्यावे सोडवोनी कृपानिधी. सापडलो संधी काळात चक्री, सापडलो संधी काळात चक्री, सापडलो संधी काळात चक्री, रशीलताई नवे काही, रशीलताई नवे काही, रशीलताई नवे काही, रशीलताई नवे काही. आता मज धरवावी शुद्धी, आता मज धरवावी शुद्धी, येतोनी परत वावी बुद्धी, येतोनी परत वावी बुद्धी. घ्यावे सोडवोनी कृपानिधी, घ्यावे सोडवोनी कृपानिधी. सापडलो संधी काळात चक्री, सापडलो संधी काळात चक्री, रशीलताई नवे काही, रशीलताई नवे काही, राईचा डोंगर पर्वत राई, राईचा डोंगर पर्वत राई, राईचा डोंगर पर्वत राई, राईचा डोंगर पर्वत राई. आपुले करुणेची साई, आपुल्या
आपुले करून साई आपुले करून साई करी ओ आई मदवरी करी ओ आई मदवरी करी ओ आई मदवरी करी ओ आई करशीलतारी नवे काई करशीलतारी नवे काई मागील काळ अज्ञान पली मागील काळ अज्ञान पली सरला स्वभावे त्या गुणे सरला स्वभावे त्या गुणे सरला स्वभावे त्या गुणे नेहमी आयुष्य होते गुणे नेहमी आयुष्य होते पुणे पुढील पेने अंतरलो पुढील पेने अंतरलो करशीलतारी नवे काई करशीलतारी नवे काई करशीलतारी नवे काई करशीलतारी नवे काई आता मग वाटत ते भय आता मग वाटत ते भय दिवसेंदिवस चालत जाय दिवसेंदिवस चालत जाय येथे न्याय बोनी केले काय 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 नाही तुझे पाय आठविले नाही तुझे पाय आठविले नाही तुझे पाय आठविले नाही तुझे पाय आठविले करशीलतारी नवे काई करशीलतारी नवे काई करशीलतारी
करोनी अपराध क्षमा करोनी अपराध क्षमा करोनी अपराध क्षमा होतील केले पुरुषोत्तमा होतील केले पुरुषोत्तमा आपुले नामी जावा प्रेमा आपुले नामी जावा प्रेमा सोडवी भ्रमा पाठोनिया सोडवी भ्रमा पाठोनिया तारे नवे काही राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणी आई ओ आई मदवरी हरी ओ आई मदवरी रसिलतारे नवे काही हृदय वासो तुमच्या गुणी हृदय हृदय वासो तुमच्या गुणी आवा पाया पे चरणी आवा पाया पे चरणी करू हारस शेवण वाणी करू हारस शेवण वाणी पिते तो धनी तुका म्हणे पिते धनी तुका म्हणे तारे नवे काही राईचा डोंगर पर्वत आपुले आई माधवारे आई
आता मज धरवावी शुद्धी, येतोनी परतवावी बुद्धी, घ्यावे सोडवणी कृपानिधी, सांब सापडलो संधी कालचक्री. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय एका भूमिकेतून भगवंताच्या जवळ खंत व्यक्त करतायत. काय खंत व्यक्त करतायत? खरंच मिळालेला हा मनुष्य जन्म आणि या मनुष्य जन्मामध्ये मिळाल्यानंतर जे देवा घडायला पाहिजे होतं ते घडलं नाही. तेव्हा तू माझ्यावरती असं काहीतरी कर की जेणेकरून ते माझ्या जीवनामध्ये घडेल. तुला काय अशक्य नाही. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम अशी शक्ती आहे तुझ्याजवळ. हा, तुझ्या मनात आल्यानंतर काय होऊ शकतं आणि तू जर करायचं ठरवलं तर काय करता येतं देवा, हे आमच्या शक्तीच्या मतीच्या बाहेरच आहे बर का. पण तुला काहीच नाही. तेव्हा आमची एवढीच इच्छा आहे, आतापर्यंत काय आमच्या जीवनाचा काळ गेला तो जाऊ दे, पण आता मज धरवावी शुद्धी. आमची जी बुद्धी आहे ना, त्या बुद्धीच्या ठिकाणी काहीतरी शुद्धीकरण, त्या बुद्धीच्या ठिकाणी काही सदसद विवेक निर्माण कर. धरवावी शुद्धी अशी एक करुणा महाराज देवाजवळ व्यक्त करतायत. किंबोना हे जर नाट प्रकरण आहे, त्याला छंद म्हणतात. आपण एक एक अभंग जर बसून वाचले ना, आपल्याला वाटतंय आपलंच वर्णन केले तुकोबारीने बरं का. आपलंच वर्णन केले. आपली अवस्था हीच आहे. ज्या ज्या अभंगामध्ये तुकोबाराय जे बोलत आले ना, आपण एकांतात बसल्यानंतर वाटतंय आपलंच महाराजांनी देवाच्या समोर वर्णन केले, आपलंच वर्णन केले बरं का. आपली काय अवस्था आहे हे आपल्याला कळतं, आपण जरी बोलत नसलो तरीही. आतली गोष्ट वेगळी आणि बाहेरची गोष्ट. माणसं आतली गोष्ट झाकून ठेवतात आणि वरच्यावर बोलतात बरं का. पण काय आपली अवस्था हे आपल्याला कळतं. लक्षात ठेवा, आपल्याला कळतं. लोकाला नाही कळत तरी आपल्याला कळतं बरं का. एक ग्रस्त बाजारामध्ये गेले आणि त्या ग्रस्ताला गाजर फार आवडत होती आणि एक शेतकरी म्हातारी शेतातून ताजी गाजर घेऊन आली होती आणि विकायला बसली होती. घेणारा सुशिक्षित होता. आरोग्याच्या दृष्टीनं गाजर फार चांगली बर का. गाजर रोज जर खाल्ली ना, डोळे चांगले राहतात. डोळे चांगले राहतात. त्यांनी विचार केला गाजर चांगले आहेत. दर विचारला अमुक अमुक एवढा, म्हणजे 4 किलो घ्यायचे आहेत, काय कमी जास्त करून द्या. घेतली 4-5 किलो गाजर. म्हणले आजीबाई 4-5 किलो गाजर घेतलेत, 5 वरून जादा टाका ना म्हणले. उदार अंतकरणाने त्या म्हातारीनं 5 गाजर टाकली बरं का. घरी आला, बायकोला सांगितला 5 किलो आणली, वर 5 गाजर जादा आणली बरं का. व्यवहार संपला. पण ती म्हातारी म्हणत होती, मी याला गाजर वजन करत असताना 5 गाजर जादा दिली असं घेणाऱ्याला आनंद वाटला, पण मी गाजराचं वजन करताना त्या वजन काट्यामध्ये 10 गाजर मारलेत. किती मारलेत? 10 मारलेत. 5 दिलेत, अजून 5 माझ्याकडे आहेत. हे कोणाला माहिती? भाजीवालीला. असं प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये काय चाललंय हे कळतं. फक्त आजीबाईचं उदाहरण दिलं.
आपली अवस्था हीच आहे. आपली अवस्था हीच आहे. आम्ही लोकांना वाटतं हे फार फार चांगलं बोलले, अरे चांगले बोलला नाही, हातच्या ठेवूनच बोलले. अशी ही जी अवस्था आहे, ही अवस्था आमची तुमची तुकोबारांनी देवाच्या जवळ प्रकट केलेली आहे. तेव्हा पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने एक आपल्याला ही चिंतन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. पुरुषोत्तम मास प्रति 3 वर्षातून येतो. आता तो कशा करता येतो? आमच्या तुमच्या जीवनातली पुण्याई वाढवण्याकरता येतो बरं का. पुण्य वाढवण्याकरताचा महिना आहे. या महिन्यामध्ये दुसरं काही नाही. भजनाला येणं पुण्य आहे, भजन करणं पुण्य आहे, भजन ऐकणं पुण्य आहे, भजन घरामध्ये ठेवणं सगळं पुण्यच आहे बरं का. आलेल्याला जीव घालणं पुण्यच आहे, सगळं पुण्यच आहे. म्हणजे भजन ऐकणंही पुण्यच आहे, भजन घरामध्ये ठेवणंही पुण्यच आहे, भजन करणंही पुण्य आहे, आणि आलेल्याला खाऊ घालणंही पुण्यच आहे. पण हे पुण्य दुपटीनं वाढणार आहे, दुपटीनं वाढणार आहे बरं का. म्हणून पुण्य मिळवण्याची संधी या पुरुषोत्तम मासामध्ये ईश्वराने निर्माण केलेली आहे. तेव्हा अधिक अधिक पुण्य कसं आपल्या जीवनामध्ये मिळवता येईल असा आपण प्रयत्न करावा. आणि त्यातला एक प्रयत्न म्हणून आपण जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अभंग संहितेतील काही चिंतन करावं. काही पदरात पुण्य पडलं तर पडेल, पडणारच आहे. कारण एरवी आपल्याला पुण्य करायला वेळ नाहीये, पण आलेली संधी तरी आपण सोडू नये. म्हणून असा हा पुरुषोत्तम मास, हा अधिक मास आहे. म्हणून या मासामध्ये त्या भगवंताच्या नामाचं चिंतन, भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन आणि तत्संबंधी काही दान धर्म करावा. का अधिकशे अधिकम या न्यायाने असा हा आपला उपक्रम चालू आहे. ज्यांच्या ज्यांच्या वाट्याला आले ते भाग्यवान आहेत, आणि जे जे आले तेही भाग्यवान आहेत बरं का. कारण वेळ काढून यावा लागतो. वेळ आपल्याकडे नाही, आपल्याकडे सर्व काही आहे, पण वेळेचं दारिद्र्य आहे. वेळेचं दारिद्र्य. तुम्ही लहान मुलाला जरी विचारलं, अरे भजनाला येतो का, ते म्हणतो नो टाइम, वेळ नाही म्हणतो बरं का ते. म्हणजे आज वेळेचं दारिद्र्य आहे. पण तरी आपण सर्वजण वेळ काढून या सत्कर्मामध्ये रत आहात. आणि सर्वांच्या करता ज्यांच्या वतीनं आजचा हा सेवेचा योग स्वीकारलेला आहे ते भाग्यवान आहे बरं का. म्हणून असा हा पुरुषोत्तम मासाचा औचित्य साधून काही चिंतन घडावं, की जेणेकरून आपल्या जीवनातले आतापर्यंत अंतःकरणामध्ये साठलेली चिंता निवृत्त होईल. एक चिंता तरी जाण्याकरता चिंतनच केलं पाहिजे. आणि प्रपंचाची चिंता जाण्याकरता भगवत चिंतनच करावं लागतं. प्रपंचाची चिंता करून चिंता जात नाही बरं का. वाढते दिवसेंदिवस वाढते. म्हणून काही चिंतन करावं. काय चिंतन करावं? खरंच आपल्याला प्राप्त झालेला मानव देह, या देहामध्ये आल्यानंतर देवाने अशी काय योग्यता तुम्हाला दिलेली आहे, आणि त्या योग्यतेचा विचार केला तर आपल्याला असं घडतं, असं वाटतं खरंच जणू आपण आपल्या जीवनामध्ये अपराधच करीत आहोत बरं का. आपण अपराधच करत आहोत. आणि तो अपराध करत आहोत, त्या अपराधातून आपण काहीतरी उतराई झालो पाहिजे. आता हे कोणाजवळ सांगावं? तुकोबारा म्हणता सांगण्याचं ठिकाण एकच, देव. आणि त्यानेच निर्माण केलेलं आहे, त्यानेच निर्माण केलेलं आहे. तोच या जगताचा नियंता आहे. तोच या सर्व जगातल्या गोष्टी तोच जाणतो, बाकी कोणीही जाणू शकत नाही. तुमच्या मनात काय चालले मी जाणू शकत नाही, आणि माझ्या मनामध्ये काय चालले तुम्ही जाणू शकत नाही. शेजारी बसून सुद्धा, आयुष्यभर प्रपंच करून सुद्धा
हा, दोघांच्या मनात काय चाललंय दोघाला कळत नाही, पण ज्याने दोघांची गाठ मारून दिली त्याला मात्र कळत. अंतरीचे बीज जाणे कळवा, अंतरीचे बीज जाणे कळवा, व्यापक सकळा ब्रह्माचा, व्यापक सकळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. तू व्यापक आहे, सर्वांचे अंतर्यामी आहे. आणि आमच्या तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आपण जरी त्याला सांगितलं नाही तरीही त्याला कळतं बरं का. सांगायलाच पाहिजे असं का नाही. हा, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. मग कुणी म्हणेल त्याला न सांगता जर कळत असताना का सांगावं. न सांगता त्याला कळतं, पण काही जीवनामध्ये दोष घडतात, त्या दोषाचा परिहार घडावा असं वाटत असेल तर ते वाणीनं उच्चारण करावं लागतं. हा, वाणीनं उच्चारण केल्याशिवाय दोषाचा परिहार होत नाही. त्याच्याजवळ ती करुणा भाकावी लागते, त्याच्याजवळ आपल्या अंतःकरणातली खंत व्यक्त करावी लागते, कबूल करावं लागतं. अगदी मराठी सांगायचं प्रामाणिकपणाने, देवा खरंच असं घडायला नको होतं पण हे घडतंय देवा. देवा देवा माझी तुला विनंती आहे का तू कृपानिधी आहेस. तू इथं विशेषण वापरले बरं का, कृपानिधी. आणि कृपानिधी म्हणजे तुझी कृपा काय अशी मर्यादित स्वरूपाची नाहीये, अमर्याद स्वरूपाची तुझी कृपा आहे. किंबहुना देव कोणावरती तोंड बघून कृपा करत नाही बरं का. तोंड पूजेपणाने केलेलं वेगळं, कारण त्याच्या कृपेचं वर्णन करतानाच असं वर्णन केले साधू संतांनी, देवा तू बोलल्याप्रमाणे वागणारा आहेस. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करीशी. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. तुला कृपा सिंधू म्हणता सगळे आणि तू त्या बोलल्याप्रमाणे करतोस बर का. म्हणून भक्त ज्यावेळी देवाकडे जातात तेव्हा देवाकडे हेच मागतात. काय मागतात? तेच मागतात. तुका म्हणे कृपानिधी, तुका म्हणे आम्हा उतरी नावे मधी, आम्हा उतरी नावे मधी, आम्हा उतरी नावे मधी, आम्हा उतरी नावे मधी. मोहे धावे धारे पाना, नाम घेता पंढरीला, नाम घेता पंढरीला,
कृपा मने कृपानिधी अमावतरी नावे मधी मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा कृपानिधी. हा, तू कृपेचा सागर आहेस, कृपावंत आहेस, तुझ्या कृपेला अंत नाही. नवे नवे महाराज म्हणतात, हा देवा खरंच तुझ्यासारखा कृपावंत आम्ही कुठं पाहिलाच नाही बरं का, पाहिलाच नाही. आम्ही जगामध्ये कृपा करणारे पुष्कळ आहेत, पण तुझ्यासारखा कृपा करणारा देवा तूच आहेस. ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून, माझ्या पांडुरंगा वाचून, माझ्या भगवंता वाचून, माझ्या ह्या आई वाचून या भूतलावरती असं कृपावंत कोणीही नाही. कृपानिधी शब्द वापरलाय आणि असा तू कृपानिधी असल्यामुळे देवा आमच्यावरती कृपा कर. एवढं कृपेचं वर्णन करण्याचं काय. एखाद्याकडे आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर सांगावं सांगतं, साहेब या परिसरात दातृत्व तुमच्यासारखं कोणाचं नाही बरं का. दान करावं तर तुम्हीच करावं, दान करावं तर तुम्हीच करावं. भरपूर आमच्या भागामध्ये दान करणारे लोक आहेत, पण तुमच्या बरोबरीला कोणी नाही, तुमची तोड कोणाशी नाही. कर्णानंतर तुमचाच नंबर, कर्णानंतर तुमचाच नंबर वर का. काय नाही, आम्ही एक कार्य काढलेलं आहे आणि त्या कार्याकरता तुमच्याकडून हवं आहे. किती हवं सांगा, आपण मागण्याच्या 4 पटीनं तो देतोय बरं का. पण हे आधी वर्णन करावं लागतंय, हे आधी वर्णन करावं लागतं. हे जसं व्यवहारामध्ये आहे, आता व्यवहारामध्ये ते वर्णन करावं लागतं. तो तसाच आहे, हा भाग आहे की नाही हा भाग वेगळा. पण देवाच्या बाबतीत मात्र हे जे वर्णन केलेलं ते वास्तव स्वरूपाचं आहे, बनवा बनवीच नाही बरं का. खरंच देव तसा आहे आणि खरंच देवा तू कृपेचा सागर आहेस, कृपानिधी आहेस. मग काय नाही, आता मज धरवावी शुद्धी, आमच्यावर अशी कृपा कर देवा, आमची ही बुद्धी शुद्ध कर, बुद्धी शुद्ध कर. आता बुद्धी शुद्ध करता येते का, आपण करायची असते का देवानी करायची असते, आपणच करायची असते. अंतःकरण शुद्ध आपण करायचं का देवानी करायचं, आपण करायचं. कृपा त्याची. दात शुद्ध करायचं आहे, ब्रश कोणी करायचा, आपणच करायचं नाही का. आई म्हणते पिंट्या ब्रश करून ये, मग तुला दूध देते. ते म्हणते मी ब्रश करणार नाही, ते म्हणते मी दूध देणार नाही. म्हणजे दात शुद्ध करून ये. व्यवहारामध्ये आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, पण जी देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा विषयाशी संबंध आला, विकाराशी संबंध आला आणि परिणाम काय झाला, अशुद्ध झाली बरं का. बुद्धी अशुद्ध झाली. प्रपंच करण्याकरता बुद्धी अशुद्ध चालते, पण परमार्थ करण्याकरता बुद्धी मात्र अशुद्ध चालत नाही. अशुद्ध बुद्धी न जाणे, शुद्ध बुद्धी जाणे. जर परमार्थाची साधना करायची असेल, किंबहुना जीवनामध्ये खरंच काही आपल्याला प्राप्त करायचं असेल तर बुद्धी शुद्ध पाहिजे, पण ती बुद्धी शुद्ध राहिलेली नाही. नुसती शुद्ध नाही, त्याच्या ठिकाणी विक्षेप शक्ती ही फार आहे, फार आहे. त्या बुद्धीला किती सांगण्याचा प्रयत्न करा, किती आवरण्याचा प्रयत्न करा, अनंत बुद्धीचे तरंग बुद्धी
विना घेऊपर्यंत ती बदलते बर का. क्षणोक्षणा मी माझं सांगतो, तुमचं नाही, सगळ्यांची अवस्था हीच आहे. हा, क्षणाक्षणाला बुद्धी बदलते का? अशुद्ध आहे. अनेकांचा संग तिने केलेला आहे आणि अनेकांचा संग केल्यामुळे त्या संघाचा परिणाम बुद्धी शुद्ध राहिलेली नाही. देवा आता मज धरवावी शुद्धी. देवा खरंच शुद्ध करणे या शब्दाचा अर्थ की त्या बुद्धीमध्ये सदसद विवेक जागा होणं. आमच्या बुद्धीत विवेक नाहीये. वास्तविक विवेक ठेवूनच प्रपंच केला पाहिजे, पण अविवेकाने जरी प्रपंच केला तरी वरपंगाने आपल्याला दिसतोय प्रपंच झाल्यासारखा, पण आतून मात्र पोखरलेला असतोय बर का. पोखरलेला असतो. विवेक पाहिजे, लक्षात ठेवा. आणि बुद्धी शुद्ध झाल्याशिवाय तिथं विवेक जागा होत नाही आणि विवेक सजासजी जागा होत नाही. म्हणून तर इथे वर्णन केले. काय वर्णन केले? संत ते विवेक किती प्रपंच करा, बुद्धीत विवेक जागा होत नाही. लक्षात ठेवा. का? संगतीच तशी आहे. संघच तसा बलवत्तर आहे. तो काय करतो? बुद्धीला झाकायचं काम करतो. वाटल्या असता बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. ती बुद्धी म्हणते हेच खरं आहे. हेच म्हणते. किती कीर्तन ऐका, ते म्हणते बायको बोललेलंच खरं आहे. अविवेक हो, ती बदलू देत नाही. लक्षात ठेवा. लवकर बदल होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून तर साधू संतांनी देवाकडे काय केलं? प्रार्थना. दुर्बुद्धी ते सदानुपदो नारायणा, सदानुपदो नारायणा, सदानुपदो नारायणा, नारायणा. हे नारायणा सदानुपदो दुर्बुद्धी ते मना. असा वाईट विचार त्या बुद्धीच्या ठिकाणी निर्माण होऊ देऊ नको. पण देवा निर्माण झालेला आहे. आमची बुद्धी ही प्रपंचामध्ये गुंतलेली आहे. त्या गुंतलेल्या बुद्धीला काय करावं? येतोनी परतवावी बुद्धी. प्रपंचामध्ये मोहाने बुद्धी आमची गुंतलेली आहे. देवा तिला परत आण. म्हणून तर इथं वर्णन केलंय कृपा निधी. बर का देवा, खरंच ती गुंतलेली आहे प्रपंचामध्ये. मोहाच्या रूपाने गुंतलेली आहे आणि मोहाच्या रूपाने गुंतलेल्या बुद्धीला देवा परत आण. बर का, एकदा का ती त्याच्यातून बाजूला निघाली पाहिजे. देवा आम्ही बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण बाजूला झाल्यासारखी वाटते, पण ती तिथंच राहते. ती येत नाही. तेव्हा खरंच म्हणून तर साधू संतांनी आम्हाला तुम्हाला सांगितले, बाबांनो नको नको मना गुंतू माया जाळी. गुंतू नका. बर हे जाणून घ्या, त्या प्रपंचामध्ये गुंतू नका. मोह इतका जबरदस्त आहे. त्यातल्या त्यात एक जाता जाता गोष्ट सांगतो, फक्त वाईट वाटू देऊ नका. वर माता वर्गा करता पुरुषापेक्षा स्त्रीला मोह फार. पुरुषापेक्षा स्त्रीला मोह फार.
पण आमच्या तुमच्या दृष्टीनं स्त्रीच्या ठिकाणी असलेला मोह फार चांगला, त्यांच्याजवळ मोह होता म्हणून आज एवढे मोठे आपण झालो. का? त्यांनी मोहाने आपल्याला लहानाचं मोठं केलंय. हा, स्त्रियांच्या ठिकाणी जर मोह नसता तर आम्ही लहानाचे मोठे झालो नसतो, आम्ही जग पाहिलं नसतं, देव पाहिला नसता. त्यांच्याजवळ मोह आहे, फार मोह आहे, लक्षात ठेवा. हा, मुलाविषयी इतका मोह आहे म्हणून तर महाराजांनी वर्णन केले, माये बापे पिंड पायला माया. ती माया म्हणजेच मोह बरं. त्या मोहाने लहानाचं मोठं केलंय. आमच्या तुमच्या दृष्टीने त्यांच्या ठिकाणी असलेला मोह चांगला आहे, पण परमार्थाच्या दृष्टीने त्यांना मोह घातक आहे का, तो प्रतिबंध करतोय. तो आमच्या तुमच्या दृष्टीने फार चांगला आहे, पण परमार्थाच्या दृष्टीने हा काय काय सांभाळतात तो. फुटलेलं भांड सुद्धा सांभाळून ठेवतात, तुटलेलं चप्पलही सांभाळून ठेवतात, फाटलेला कपडा सुद्धा सांभाळून ठेवतात, कुठंतरी पुसायला कामी पडेल. आम्हाला हात पुसलं की टाकून द्यायची सवय, आम्ही उद्याचा विचार करतच नाही. अशी ही बुद्धी प्रत्येकाची त्या प्रपंचामध्ये मोहरूपाने गुंतलेली आहे. देवा ती बुद्धी काय बाहेर निघायला तयार नाही, पण देवा माझी इच्छा आहे त्या बुद्धीला परत आणा, परतवावी बुद्धी, येथून परतवावी बुद्धी, द्यावे सोडवणी कृपा निधी. खरंच आम्हाला याच्यातून आपण सोडवा, आमची बुद्धी शुद्ध करा, या प्रपंचातून त्या बुद्धीला बाहेर काढा. आपण कृपानिधी आहात, एवढंच नाही, हे कृपानिधी सापडलो संधी काळ चक्री. आम्ही सापडलोय, कशात सापडलोय? काळाच्या चक्रामध्ये. काळाच्या चक्रामध्ये. काळाचं चक्र कधीही थांबलेलं नाही, ते थांबत नाही. आमचं तुमचं घरातलं घड्याळ शेल संपलं की थांबतंय बरं का. शेल संपलं की थांबतंय, ते काळाची जाणीव करून देते ना. ते घड्याळ सांगतंय 9:30 वाजलेत, काय सांगतंय? 9:30 वाजलेत. आणि ते बंद पडलं तर काहीच करता येत नाही. मग दुसऱ्याला विचारावं, तेव्हा ते माझ्याकडे घड्याळच नाही. काळाची जाणीव करून देण्याकरता घड्याळ आहे बरं का, पण त्या घड्याळाला कोणी किंमतच देत नाही, म्हणून त्या घड्याळाचा अपमानच आहे. आपलं टायमिंग काय 7 ते 9. कोणी घड्याळाला किंमत देतं का? कोणीच नाही. ते सांगते 7:30 झाले, 8 वाजले, 9 वाजले, 9:30 वाजले, ते सांगत राहतंय, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण ते कधी कधी बंद पडू शकतं, पण काळाचं जे चक्र आहे ते कधीही थांबत नाही. ज्या दिवशी प्रलय होईल त्या दिवशी ते थांबतंय. ज्या दिवशी प्रलय होईल ना, त्या दिवशी थांबतंय, तोपर्यंत थांबत नाही. आणि त्या काळाच्या चक्रामध्ये आम्ही तुम्ही सर्वजण अडकलेलो आहोत, अडकलेलो आहोत, लक्षात ठेवा. तो काळ काय आपली पाठ सोडायला तयार नाही. तुम्ही कुठेही जा, लोक म्हटले पंढरपूरला गेले, पण येताना का गेले? काळ होताच बरोबर ना. का लगेच वर्तमानपत्रातली माणसं बघा, देवदर्शनाला गेलेली माणसं मधीच गेली, तू काय करणार आहेस ते आता? पहिल्या पानावर देतात, देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर काळाने काला घातला, तुला घरात घालेल तो. हे देवाच्या दर्शनाला तरी जाऊन आले शेवटी. ज्या प्रेस मध्ये तिथंच तुझ्यावरती तो घाले. अरे काय, कुठली बातमी कशी द्यावी, याला काय मर्यादा आहे ना. देवाच्या दर्शनाला गेले आणि काळाने घाला घातला. अरे कुठेही गेला तर तो काळ काय पाठ सोडायला तयार नाही, लक्षात ठेवा. अवघाच्या काळ घडी घडी
घडी घडी का वदयाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी का वदयाची पाहे घडी घडी का अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश किती हा काळाचा सोसावा वळसा. महाराज म्हणता देवा किती सोसायचं. हा काळ काय पाठ सोडायला तयार नाही. तो काळ काय करतोय माग लागतोय म्हणजे काय करतोय आपलं आयुष्य खातोय म्हणजे आपल्याला मारतोय. मारल्यानंतर गप्प बसत नाही पुन्हा आणखी जन्माला घालतोय. जन्माला घातल्यानंतर पुन्हा लहानाचं मोठं करतोय पुन्हा आपल्या पाठी लागतोय. त्यानं काय आपली पाठ सोडलेली नाही बरं का. पाठ सोडली नाही. लोक म्हणतात काय सांगावं महाराज. लग्न होऊन 25 वर्ष झाली आणि 25 वर्षानंतर मुलगा झाला गावभर पेढी वाटली आणि बारस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डोळे त्यांनी झाकले. काळाला बघवलं नाही. काळाला बघवलं नाही. काळ म्हणत होता याचं बारस कधी होते हे मी बघतो. का याचं बारशानंतर संपलेलं आहे. याचं बारशानंतर संपलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात बारशाची गोष्ट बाजूला ठेवा. काळ तो आईच्या उदरात जाऊन त्याचा पाठलाग करतो बर का. गर्भ घेऊशी. मग काही माणसं जन्माला आल्यानंतर मरतात. काही माणसं मरूनच जन्माला येतात. असा हा काळ आहे आणि याच्यामध्ये आम्ही सापडलो संधी काळ चक्री. तेव्हा आपण कृपानिधी आहात तेव्हा आमच्यावरती कृपा करा. कृपादृष्टी असू द्या. कृपा करा लते थोडी पाया पडिलो बराडी. बरं देवा खरंच हे तुला काय अशक्य नाही बरं का. तुला काय अशक्य नाहीये. आम्ही तुझ्याजवळ ही करुणा भागतो खंत व्यक्त करतो. तुझ्याजवळ हे सामर्थ्य आहे. तुझ्याजवळ सामर्थ्य आहे. तुला काहीही करता येतं अशी शक्ती तुझ्याजवळ आहे. तू स्वतःच्या शक्तीने काहीही करू शकतो. म्हणून इथं महाराज वर्णन करतात करशील तरी नव्हे काही. काय देवाजवळ सामर्थ्य नाही हो. तो हा न करीशे काही. तो हा न करीशे काही तरता जड भारी नवा. शनिवारचा अभंग आहे. तो हा न करीशे काही त्याचे लीन व्हावे पायी. द्रुपद आहे. सुरुवात काय देवा तुला दगडाला तारण्याचं सामर्थ्य आहे. तारी ऐशे जड उदकावरी जो दगड तो हा न करीशे काही. दगड झाले शेवटी मलाच आठवावं. सगळ्यांच्या तोंडाकडे बघितलं पण कोणीच साथ देना. शेवटी आपणच विचार केला आपुली आपण. तारी आईशे जड तो
जड उदकावरी हा देवा तुला हे शक्य आहे का हो? कुठं पाण्यावरती दगड तरतात का? अशक्य आहे, लक्षात ठेवा. तरू शकत नाही. पण देवा तुझ्याजवळ हे सामर्थ्य आहे, तुझ्याजवळ सामर्थ्य आहे, इतकं सामर्थ्य आहे. नवे नवे तुझ्या जर मनात आलं ना, हा कोणाचं काय चालत नाही. देवतारी त्याशी कोण मारी. बर का, फार मोठं सामर्थ्य आहे तुझ्याजवळ. तू जर एखादी गोष्ट करायची ठरवली ना, कोणाचंच काही चालत नाही, कोणाचंच काही चालत नाही. बऱ्याच कथा आहेत, पण कथा सांगून वेळ घेत नाही. काय देवाचं कर्तुम अकर्तुम सामर्थ्य आहे, फार वर्णन आहे पुराणामध्ये बरं का. म्हणून एक दृष्टांत दिला इथं तुकोबरायांनी. राईचा डोंगर पर्वत राई. राई म्हणजे राईचे तांदूळ. राई केवढी असते हो? मोहरी एवढी. मोहरी केवढी असते? राई एवढी. मोहरीच्या आकाराच असतं त्याला राई. राईचे तांदूळ म्हणतात. कधी करतात माहितीये त्याला? गाव मतावर्गम तुम्हाला माहिती पाहिजे. संक्रांतीला जो भात केला जातो, कशाचा केला जातो? राळ्याचा भात म्हणतात त्याला. आमच्याकडे राळ म्हणतात बरं का. तुमच्याकडे काय म्हणतात तिकडे बेळगावला? संक्रांतीला जो भात करतात बघा, भोगीला. भोगी तर करतात का इकडं? हा करतात ना. हा, भोगीला जे तांदूळ शिजवले जातात त्याला राळ्याचा भात म्हणतात, त्याला राई म्हणतात. नाही नाही, जसं वरीचे तांदूळ आहेत ना, हा राळ्याचे तांदूळ. हा, माता वर्गांना माहिती असायला पाहिजे. हा, त्याला भोगी दिवशी फार मान आहे. वर्षातून एकदाच करतात बघा. बारीक असतं ते, म्हणून तुम्हाला सांगितलं ते मोहरी एवढं असतं. राई. हा, काय देवाच्या ठिकाणी सामर्थ्य इथं महाराज वर्णन करतात. राईचा डोंगर पर्वत राई. राईला पर्वता एवढं करतो आणि पर्वताला राई एवढं करतो. शक्य आहे कोणाला हे? शक्य आहे का? देवाला. पण देवाला शक्य आहे बरं का. त्याने करायचं ठरवलं ना, तो काही करू शकतो, काहीही करू शकतो. त्यांनी ठरवलं देवाने. 56 कोटी यादव होते. किती? 56 कोटी यादव होते. देवाने ठरवलं आपलं अवतार कार्य झालंय आणि मी गेल्यानंतर जे जर 56 कोटी जर यादव राहिले तर जगाचं काय खरं नाही. देवाने संपवलं. देवाने ठरवलं यांना शिल्लक कोणाला ठेवायचं. एक योजना केली. श्रीमद भागवतात कथा आहे, वाचा. आणि एकही यादव शिल्लक ठेवला नाही. त्यातला एक राहिलाय, तो आज ताप देतो जगाला. लालू. एक राहिला, चुकून कुठं राहिला तर का माहित. तो जगाला ताप देतो बरं का, लक्षात ठेवा. एक राहिला तर एवढा ताप देतोय. जर 56 कोटी राहिले असते तर. पण देवाने अशी काही योजना केली, अशी योजना केली आणि त्यांच्यातच भांडणं लावली बरं का. आणि त्यांच्यात भांडणं लावून एकही शिल्लक ठेवला नाही. हे देवाचं कार्य बरं का. त्याच्या मनात आला ना, तो काही करू शकतो. म्हणून इथं महाराजांनी दृष्टांत दिलाय. म्हणजे राईचा पर्वत होऊ शकत नाही आणि पर्वताची राई होऊ शकत नाही. पण देवाने जर करायचं ठरवलं तर काहीच अवघड नाही, लक्षात ठेवा. करायचं ठरवलं तर काहीच अवघड नाही, लक्षात ठेवा. म्हणून महाभारतातले बरेच प्रसंग आहेत, श्रीमद भागवतामध्ये बरेच प्रसंग आहेत. म्हणजे त्या भगवंताचं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य सांगायचंय बरं का. सांगायचंय. काय त्याच्याजवळ काही असं करण्याचं काही सामर्थ्य कमी नाही, लक्षात ठेवा. तो काहीही करू शकतो. एकदा पुराणातलीच कथा आहे.
आठवते का तुम्हाला? त्याला घोड्याचं तोंड दिलं. हा, तो काय झालं, त्याला लग्न करायचं होतं आणि त्याला वाटलं आपला चेहरा चांगला आहे आणि बरोबर मुलगी बघायच्या वेळेला त्याचं मुख बदललं. अशी कथा आहे दुसरी बघा. ते तुम्ही म्हणतात ते वेगळं. हा, नारदांचं आहे. नारदांना लग्न करायचं होतं. देवाने विचार केला, ह्याचा चेहरा बघून जर कोणाला जर इच्छा झाली तर ह्या बाबाचा अवघड होईल. बर का? आणि त्या सभेमध्ये गेला. ह्याला वाटलं तर मी एवढा सुंदर आहे, मला माळ घालेल. पण बरोबर देवाने माळ घालायच्या वेळेला याचा चेहराच बदलून टाकला. बरं का? याचा कुणी अंगीकार करू नये. मुखच बदललं. कधी? मुलगी बघायला गेल्यावर. घरातून जाताना आरशात बघून गेला होता. बरं का? आणि तो विचार करू लागला, मी एवढ्या सभेमध्ये जाऊन मला का वरलं नाही? सगळे म्हणले तोंड आरशात बघ. म्हणजे त्याच्या मनात आला तो काही करू शकतो. म्हणून राईचा डोंगर पर्वत राई, एवढं सामर्थ्य तुझ्याजवळ आहे देवा. आमच्यावरती करुणेची सावली तू टाक. बरं का? आपुले करुणेची साई, करिओ आई मजवरी, धाव घाली आई, धाव घाली आई. आता पाहतेच काही, आता पाहतेच काही, विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, कोटे गुंतलीस विश्वव्यापके. आई देवाला शब्द वापरलेला आहे आणि तो कधी वापरावा? ज्यावेळी आपल्याला हाक मारायचा आहे, आपण संकटामध्ये सापडलोय, दुःखामध्ये सापडलोय, त्यावेळी हाक मारावी. येईवो 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 धावून या, विलंब कावाया लावीला कृपाई. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. करिओ आई मजवरी, करुणीशी साई. साई म्हणजे सावली. साई म्हणजे सावली, करुणेची सावली. आमच्यावरती तू सावली, करुणेची सावली दे आम्हाला हे आई. आणि आमचा तू सांभाळ कर, आमचा तू सांभाळ कर. बर का? आई हे कृपानिधी. खरंच आतापर्यंत गेलेला काळ सगळा अज्ञानात गेला. मागील काळ अज्ञानपणे, कोणता बालपण अज्ञानात जात. बरं का? बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता. हे खरंच देवा, सगळा आतापर्यंत गेलेला काळ आमचा अज्ञानातच गेला.
आम्हाला काही कळालं नाही, देव म्हणजे काय कळाला नाही, संसार म्हणजे काय कळालं नाही, काही आम्हाला काहीच कळलं नाही. हा, जवळजवळ आमचा आतापर्यंत गेलेला काळ सगळा अज्ञानातच गेला. आता कुठं थोडं थोडं कळायला लागले, आता कुठं थोडं थोडं. देवा खरंच आतापर्यंत गेलेला काळ सगळा अज्ञानामध्ये गेला. मागील काळ अज्ञानपणे का. हा, इथं शब्द वापरलाय, सरला स्वभावे त्या गुणे का. बालपणातला जो काळ अज्ञानात तो स्वाभाविकच अज्ञानात जाण्यासारखा आहे, म्हणून सरला स्वभावे. तिथं काही करता येत नाही, त्याला काही करता येत नाही. आता हे बालकच आहे, आले आता टाळ घेऊन उभं राहिलंय. हा, उद्या नाही, आता ते लहानच आहे, त्याला सांगितलं भजन चाललंय, कंबर बांधून धोतर नेसून ते टाळ घेऊन उभा आहे. उद्या वरात निघाली तरी तिथं नाचायला जाईल ते, कारण त्याला भजनात नाचलं काय आणि वरातीत नाचलं काय त्याला काय कळत नाही. आणि त्याला पापही लागत नाही बरं का, त्याला पापही लागत नाही. ते भजनात आलं तरी पुण्य लागत नाही, वरातीत जाऊन नाचलं तरी. पण आपल्या सारख्याने मात्र भजन करून जर वरातीत नाचलं तर पाप लागतं. अलीकडे वारकरी वरातीला पण नाचायला लागले, तो नाचायला लागले. अज्ञानातला हा विचार चाललाय बरं का. हा, ते स्वाभाविकच आहे, त्याला काही करता येत नाही. बालपणी अज्ञानातच आता तिथं काही करता येत नाही. लक्षात सरला स्वभावे त्या गुणे नेने आयुष्य होते उने पुढील पेने अंतरलो. पण देवा आयुष्य कमी व्हायला लागले, आयुष्य होते उने दिवसेंदिवस आयुष्य कमी 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 होत चाललेलं आहे. आणि आता पुढील पेने अंतरलो. पेने म्हणजे मुक्कामाचं ठिकाण, आणि मुक्कामाचं ठिकाण म्हणजे मोक्ष. खरंच तिथपर्यंत जाऊन पोचतोय की नाही असं वाटायला लागले बरं का. आयुष्य दिवसेंदिवस संपात चाललेलं आहे, लक्षात ठेवा. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे आयुष्य दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. तेव्हा आता मुक्कामाला पोचेल की नाही याची चिंता वाटायला लागली बरं का. आता पंढरीची वारी जवळ आलेली आहे, आणि जर सकाळी उठायला उशीर झाला की संध्याकाळी पोचायला उशीर होतोय बरं का. संध्याकाळी दुपारी हा पोचायला उशीर होतोय. आम्ही गेल्या वर्षी चालायला लागलो, आम्हाला अंदाजच नाही. आणि एक मुक्काम 6:30 वाजले, 7 वाजले, 7:30 वाजले तरी मुक्काम येईना. पुढची पुढंच, मधली मध्येच आणि मागची मागच बरं का. हा, मोटरसायकलनं राहिलेली मागची आणावी लागली. कारण जो काळ आहे तो काळ कसा आहे, तो दिवसेंदिवस कमी होत जातो, आणि पुढचा प्रवास आपल्याला तो वेळेत होत नाही. तेव्हा आयुष्य कमी होत चाललेलं आहे, दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेलं आहे. तेव्हा मुक्कामाचं ठिकाण मोक्ष, तिथपर्यंत आता पोचतो की नाही याच्याविषयी आता मज वाटत असे भय. आता भय वाटायला लागलं. कशाचं भय वाटायला लागलं? भय कशाचं? आम्ही इथं शब्द वापरलाय, दिवसेंदिवस चालतच आहे. आम्हाला हे थोडस कळालं,
आम्ही ह्या मार्गावरती चालायला लागलो पण भय वाटायला लागले खरंच मधीच जर मेलो तर. आम्ही आलो या मार्गावरती पण आता का आयुष्याचा भरोसा नाही, आयुष्य बरंच निघून गेलेलं आहे. अशी चिंता लागली, अशी भय वाटायला लागलं खरंच नातीचं लग्न बघतो की नाही, नातवाचं तोंड बघतो की नाही, हे प्रपंचातलं झालं. पण परमार्थाच्या दृष्टीने असं वाटायला लागलं खरंच अंतर पडायला लागलं आणि आता मोक्षापर्यंत जातो की नाही ही चिंता निर्माण झाली. का आयुष्य बरंच संपलेलं आहे, हे चालता चालता परमार्थाची साधना करता करता जर मधीच जर माझं आयुष्य संपलं तर काय करणार हो, काय करणार. या मरणाविषयी मधीच संपेल याचं भय आहे, मरणार याचं भय नाहीये. मरणार याचं भय नाहीये. आता थोडं काय लागलं, परमार्थ केला पाहिजे, साधना केली पाहिजे. आणि परमार्थाची साधना करण्याकरता प्रवृत्त झालोय पण आयुष्य कमी आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्याच्या आधी जर मृत्यू आला तर काय करायचं याचं भय वाटायला लागलं. आता मज वाटत तसे भय दिवसेंदिवस चालत जाय, नाही येते म्या येऊन केले काय, नाही तुझे पाय आठविले. खरंच काळ गेला, बरंच जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. आतापर्यंत येऊन मी काय केलं आठवतंय प्रमाण. काय जन्मा येऊन केले आहाची घडू घडी चित्ता येतो आठव, आहाची घडू घडी चित्ता येतो आठव, अहो पांडुरंगे पंढरीचे निवासी, अहो पांडुरंगे पंढरीचे निवासी, अहो पांडुरंगे पंढरीचे निवासी, अहो पांडुरंगे पंढरीचे निवासी. आता आठवण व्हायला काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, नुसती घरच बांधली गाड्याच घेतल्या पण याच्यातून बाहेर पडण्याकरता मी काहीच केलं नाही. आता तुझे पाय सुद्धा कधी आठवले नाहीत, तुझ्या पायाची आठवला नाही, तुझ्याकडे मी कधी आलो नाही. आता घरातले म्हणले रिटायर झालाय, आता दिंडी चालल्या, निलजीची दिंडीत तरी जा. पण आता चालावं वाटतं, जावं वाटतं पण गुडघे साथ देत नाहीत, पाय साथ देत नाहीत. ही लोक म्हणतात बसणारी माणसं गाडीत नको, चालणारी या तीच जास्त. कधीच आठवलं नाही देवा, खरंच बराच काळ गेला. आता भय वाटायला लागले, खंत वाटायला लागली. खरंच आजपर्यंत मी काही ज्या जन्माला येऊन जे करायला पाहिजे होतं ते मी काही केलं नाही. तुझे पाय सुद्धा कधी मी आठवले नाही. देवा याविषयी एक खंत वाढते आणि हे करता करता कळालं, पण करता करता जर आयुष्य मधी संपलं तर याचं एक भय वाढत. म्हणून येथे म्या येऊनी केले काय, नाही तुझे पाय आठविले. तेव्हा एक कृपानिधी काय माग झाला असेल ते क्षमा कर आणि पुढे काय होत असेल तर त्याच्याबद्दल क्षमा कर बर का. करोनी अपराध क्षमा होतील केले, हे पुरुषोत्तमा मागे झालेलेही अपराध क्षमा कर आणि इथून काय पुढे होतील तेही क्षमा कर. पण आता आम्हाला मात्र यातून तू बाजूला करू नकोस बर का, करू नको. होतील केले पुरुषोत्तमा आपुले नामी द्यावा प्रेमा, सोडवी भ्रमा पासोनिया. कुठ तरी तुझ्या नामाविषयी प्रेम निर्माण होऊ दे. काय झालं गेलं देवा विसरून जा.
घडलं असतील आमच्या अपराध, फार घडले, पण तू कृपा निधी आहेस ना. मागचे झालेलीही आणि आता काही पुढे होत असेल तर ते पोटात घालून घे. हा, आणि आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी असं काही प्रेम निर्माण कर तुझ्या नामाविषयी देवा. खरंच आतापर्यंत मी जगलो ते भ्रमातच जगलो. काय भ्रमात जगलो? जग खोटा असताना सत्य म्हणायला लागलो, देह मी नसताना मी देह म्हणायला लागलो, जीव आणि ईश्वरामध्ये भेद नसताना भेद मानायला लागलो, विषयाच्या ठिकाणी सुख नसताना सुख मानायला लागलो. हे सगळं भ्रमातच चाललंय बरं का. हे सगळं आतापर्यंत असा भ्रमातच आमचा काळ गेला. दडदडी जग दिसतंय, शास्त्र सांगतंय, संत सांगत होते, पण आम्ही कधी ते मानलं नाही. आम्ही याला खरंच म्हणायला लागलो. असा अनेक प्रकारचा आमच्या जीवनामध्ये भ्रमामध्ये काळ गेला. सोडवी भ्रमापासून, या भ्रमापासून देवा तू आम्हाला सोड, बाजूला कर. नवे नवे खरंच देवा, शेवटी एक विनंती आहे देवा. काय विनंती आहे? हे हृदय वसो तुमच्या गुणी, ठाव हा पाया पे चरणी, करू हा रस सेवनवानी, फिटे तो धनी तुका म्हणे. कुठंतरी या हृदयामध्ये तुझे आता पायाविषयी, तुझ्या गुणाविषयी कुठंतरी प्रीती निर्माण व्हावी, आस्था निर्माण व्हावी, श्रद्धा निर्माण व्हावी. तेव्हा काय कर, आता उर्वरित काळामध्ये हा तुझा भक्तीचा रस आहे ना, हा रस आम्हाला सेवन करायला मिळू दे. राहिले 15 दिवस, राहिलेल्या 15 दिवसात तरी रस खायला मिळू दे. आमरस. आंबरस. कारण हा हंगाम संपला की रस नाही बरं का, मिळत नाही. म्हणून आम्ही 15 तारखेला आमच्या गावी पुरुषोत्तम मासाच्या समारोपाच्या निमित्ताने आम्ही ठरवलंय महाप्रसाद आंबरसाचा आणि पुरणपोळीचा बरं का. त्यांना सांगितलं मी कीर्तनात मागच्या 15 दिवसापूर्वी, दानच करायचंय ना, मग आंबरस आणि पुरणपोळी दान करा म्हणून सांगितलं. सगळे म्हणले महाराज हरकत नाही, सगळेजण करून दे, प्रत्येकाने 10 पुरणपोळ्या आणा आणि एकेकाने 1-1 डझन आंबे द्या. काय अवघड आहे? मला मिळालेला गुळ आहे म्हटलं 80 किलो तुम्हाला देतो. पाहिजे तेवढा गुळ घाला म्हटलं, पण आंबरसच करायचा. तसं उर्वरित आयुष्यामध्ये देवा, आता काय जे आयुष्य शिल्लक राहिलं, किती आहे माहिती नाही, पण आम्ही या वाटेवरती आलो. तुझे पाय आमच्या हृदयामध्ये गुणाच्या ठिकाणी राहू दे, पण शेवटी का विना तुझ्या या भक्तीची, नामामृताची गोडी आम्हाला एकदा लागू दे बरं का. हा रस आम्हाला एकदा सेवन करायला मिळू दे. का भक्तीचा रस हा अविट स्वरूपाचा आहे, अविट स्वरूपाचा आहे, आणि तो रस आम्हाला एकदा सेवन करायला मिळू दे देवा. अशी आमच्यावरती तू कृपा कर. हे तुझ्याजवळ सामर्थ्य आहे, करशील तरी नवी काही. राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करोनीची साई, करिओ आई मजवरी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी.
मंदिरी स्मराता रे हृदय मंदिरी स्मराता रे हृदय मंदिरी स्मराता रे हृदय मंदिरी स्मराता रे आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन हृदय मंदिरी स्मराता रे हृदय मंदिरी स्मराता रे हृदय मंदिरी स्मराता रे आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन संसार बंधन सोडावेगी संसार बंधन सोडावेगी संसार बंधन सोडावेगी संसार बंधन सोडावेगी आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन संसार बंधन सोडावेगी संसार बंधन सोडावेगी संसार बंधन सोडावेगी संसार बंधन सोडावेगी आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन ज्ञानदेवा झाली रामकृष्ण माळा ज्ञानदेवा झाली रामकृष्ण माळा ज्ञानदेवा झाले रामकृष्ण माळा हृदय निवारा श्री मोरीराया आपुले आपण करा सोडवन आपुले आपण करा सोडवन आपुले आपण करा आपुले
आपुली आपण करा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर